नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे दहिवडी एस टी आगारातील वाहतूक नियंत्रक सुरेश भोजने यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण पाहत आहात. व्यासपीठावर आहेत पळशीचे माजी सरपंच शंकर देवकोळे, ॲडव्होकेट दत्तात्रय हंगे, सुरेश भोजने यांच्या पत्नी, आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, फडतरे साहेब आपल्याला या व्यासपीठावर विराजमान झालेले दिसत आहेत आणि सूत्रसंचालन करत आहेत ते ऋतुजा गमरे. खरं तर ऋतुजा गमरे यांनी मोजक्या शब्दात काव्यमय पंक्तीत सुरेश भोजने यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे. आपण ऐकूया ऋतुजा गमरे यांचं सूत्रसंचालन कमी आणि मोजक्या शब्दात. रविवारची मजा आता शनिवारी करणार नाही. हाफ डेचे बहाणे तुम्हाला आता मिळणार नाही. हाफ डेचे बहाणे तुम्हाला आता मिळणार नाही. गप्पांचे डोंगर पहिल्यासारखे रंगणार नाही. गप्पांचे डोंगर पहिल्यासारखे रंगणार नाही. पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये मिळणार नाही. पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये मिळणार नाही. मन कितीही पळालं तरी झिजलेले गुडघे आता बसकडे वळणार नाही. आता झिजलेले गुडघे बसकडे वळणार नाही. काका यांचा आपण इथे सत्कार घेऊया. तर कुलदीप दुबल साहेब यांच्या हस्ते आजचे आपले सत्कार होती. सुरेश भोजने काका यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे. येथे सुरेश भोजने साहेब यांचा सत्कार होत आहे. त्याला बघायला मिळत आहे. सुरेश भोजने साहेब यांच्या सत्कारानंतर व्यासपीठावरील ॲडव्होकेट दत्तात्रय हंगे यांचा सत्कार फडतरे साहेब यांनी केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते ॲडव्होकेट हंगे वकील यांचा सत्कार झालेला आहे. त्याचबरोबर गमरे साहेब यांचाही सत्कार करताना दृश्य आपण पाहतोय. त्याचबरोबर पळशीचे चेअरमन विकास सोसायटी चेअरमन सुनील गमरे यांचाही सत्कार यावेळी झालेला आहे. दहिवडीचे नगरसेवक रुपेश मोरे यांचा सत्कार आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल साहेब यांनी केलेला आहे. त्याचबरोबर पळशी गावचे माजी सरपंच शंकर देवकोळे यांचाही सत्कार दादासाहेब खाडे साहेब यांनी केलेला आहे. आपण दृश्य पाहतो ते सत्कार समारंभाचे आहेच. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेले भोसने साहेब यांचे पाहुणे पिसे यांचाही या निमित्तानं सत्कार शिवाजी खाडे साहेब यांनी केलेला आहे. गमरे साहेब पण सत्कार करत आहेत. दादासाहेब भुजबळ यांचा विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार होताना पण दृश्य पाहतोय. आपण दृश्य पाहतोय ते पिसे यांचा सत्कार अमोल शेंडे यांनी केलेला आहे. प्रशांत गोरड यांचाही यावेळी सत्कार आप्पासाहेब सोनवलकर यांनी केलेला आहे. त्याचबरोबर नानासाहेब दोलताडे यांचाही फडतरे साहेब सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. मनोगत व्यक्त करत आहेत अमोल शेंडे. यांचा संघ म्हणजे 1997 साली पळशी गावातील एक तरुण तडफदार असा कार्यकर्ता पारगाव खंडाळ्यामध्ये हजर झाला. वाहक यामध्ये हजर झाला. पारगाव खंडाळ्यामध्ये हजर काम करत असताना कर्तृत्व चांगलं असतं त्याला ईश्वर नेहमी फळ देतो. लगेचच 1998 साली दहिवडी आगारामध्ये बदलून आलेले कर्मचारी आणि आज 1998 ते 2020 वाहक या पदामध्ये काम करणारे आणि 2020 ते 2025 आज अखेर वाहतूक नियंत्रक या पदामध्ये काम करणारे आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती अतुलदादा जाधव यांचा सत्कार सुरेश भोजने साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सुरेश भोजने यांचा सत्कार अतुलदादा जाधव यांनी केलेला आहे. सेवानिवृत्तीच्या निमित्तानं हा सत्कार आहे. त्याचबरोबर दादांच्या बरोबर आलेले
अशोक जाधव यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते दीपक निकाळजे मनोगत व्यक्त करत आहेत. परंतु या घरात काम करत असताना भोजने साहेबांसोबत जास्त संपर्क आलेला नाही, परंतु त्यांच्या टेबलशी संपर्क जरी आला नसला तरी बाहेरच्या प्रांगणात फिरताना, बोलताना, चालताना, एकत्र राहताना, गाडीत प्रवास करताना आमचा खूप वेळा चांगला संपर्क आला. त्यांची बोलण्याची शैली, समजूतदारपणा आणि वक्तशीरपणा या गोष्टी खरंच घेण्यासारख्या आहेत. त्यांनी एसटी साठी खूप जास्त म्हणजे जवळजवळ 29 वर्ष वेळ दिलेला आहे. एवढा वेळ देणं ही सोपी गोष्ट नाही, एवढी सेवा करणं सोपी गोष्ट नाही. आमची आता पुढे 10-15 वर्ष व्हायला लागली तर आम्हाला असं वाटतं आमची सेवा कधी पूर्ण होईल, आम्ही तिथपर्यंत जातोय की नाही. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टी म्हणजे पूर्ण करत असताना 29 वर्ष सेवा देऊनही त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू आहे ते खरंच घेण्यासारखं आहे की त्यातून आपणही घेतलं पाहिजे. चांगली सेवा कशी देता येईल हे आम्ही शिकलं पाहिजे. त्याचबरोबर एसटीची सेवा करत असताना कर्मचारी ज्या पद्धतीने येतात, म्हणजे मी चालक वाहक गटातून जे वाहक चालक त्यांच्याकडे जातात त्यांच्या टेबलला, प्रत्येकाला वेळ कमी असतो आणि लोक जातात आणि विचारतात आमचं काय झालं, म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते. अनेक प्रश्न विचारले जातात, परंतु खूप चांगल्या पद्धतीने उत्तर मिळतं. समाधानकारकरित्या लोक तिथून बाहेर पडतात. ही झाली त्यांची परिस्थिती. परंतु एसटीची नोकरी करणं ही एका माणसाची जबाबदारी नाही. जेवढं त्यांनी कष्ट घेतलंय तीच आहे असं मी मानतो. कारण वेळेवरती डबा देण्यापासून उद्या किती वाजता जायचंय आणि संध्याकाळी गजर कितीचा लावायचा ते बाहेर पडणार 7:30 वाजता, परंतु त्याच्या आधी 2 तास घरातल्यांना उठून तयारी करावी लागते. हे जिवंत उदाहरण प्रत्येक एसटीचा कर्मचारी अनुभवत आहे आणि त्यामुळे त्यांची जी यशाची गाडी आहे ते हाकण्याचं काम त्यांच्या अर्धांगिनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. ॲडव्होकेट दत्तात्रय हंगे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत अल्पशा शब्दांमध्ये व्यक्त करावं. नोकरी मिळवली आणि ती नोकरी सातत्यानं करत असताना मागं वळून बघण्याची जी भूमिका आहे, एक गावातल्या एक मित्र म्हणून मला त्या सर्व त्यांच्या म्हणजे गोष्टी या ठिकाणी सांगायच्या होत्या. वडिलांच्या त्यांचा संसार व्यवस्थित होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, किंवा भावात यशस्वी होण्यासाठी, त्याचं कुटुंब यशस्वी होण्यासाठी ज्या काही धडपडी करायला लागतील त्या जो आता हा रिटायरमेंटचा ज्यांचा कालावधी आला ते प्रत्येक माणूस हा संघर्षात्मक पुढे आलेला आहे. आता फार सुखसुविधा आपल्या मुलांना किंवा लोकांना पण दादा देतो, परंतु त्या काळातून जी व्यक्ती आज सेवानिवृत्तीपर्यंत आली नाही गाडीची, त्या सर्व माणसांनी संघर्षातून आपलं आयुष्य निर्माण केलेलं आहे. 28 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी आपल्या कंडक्टर म्हणजे वाहनापासून केलेली सुरुवात कंट्रोल पर्यंत किंवा कॅशियर पर्यंत हे सर टेबल सांभाळण्यापर्यंत अखंडपणे चांगल्या पद्धतीनं आपल्या कर्मचारी मित्रांच्या सोबत चांगला सहवास ठेवून अत्यंत चांगल्या प्रकारे काम करण्याची भूमिका सुरेश भाऊने केली. कारण नेहमी आम्ही प्रवासामध्ये किंवा कुठेही जात असताना सुरेश भाऊच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक वेगळं व्यक्तिमत्व असणारं व्यवसायाची एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण सांगितलं की एखादी सर्व्हिस करत असताना त्यांच्या घरच्यावर जे काही कामाचा वजन असतो, आता आमच्या वहिनीसाहेब सारख्या त्यावेळेस म्हणत होत्या, त्या म्हणत असतील की आम्हाला कधी वेळ जाण्यासारखी एसटीत चालता काय, प्रवासाला जाण्यासारखे काय, पण काळजी करायचं काम नाही. सुरेश भाऊ आमचे म्हणायचे की आम्ही भविष्यात तुमच्यासाठी वेळ देणार आहे, पण आता ती सुरेश भाऊ तुमची वेळ आली आहे, आपण निश्चितपणे कुटुंबात वेळ देणार आहे आणि खऱ्या अर्थात आपण तुमची पुढी जी पिढी आहे ती घडवण्याचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ॲडव्होकेट दत्तात्रय हंगे यांच्या नंतर मनोगत व्यक्त करत आहेत ते पळशीचे संदीप खटावकर आहेत. अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आणि गावातील तरुणांना ज्यावेळी ते सर्व्हिसला लागले आणि ज्या काळात ते संघर्ष करत होते त्यांच्याकडे अनेक जण कामानिमित्तानं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तलाठी, महसूल कार्यालय तसेच जिल्हा बँकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांना मार्गदर्शन कोणाला हवं असं वाटायचं आणि मार्गदर्शन कोणाचं घ्यावं तर त्या युवकांच्या समोर सुरेश भोसले हे डोळ्यासमोर उभे राहायचे आणि त्यांच्याकडे जावं असं मनापासून त्यांना वाटायचं आणि जे व्यक्ती त्यांच्याजवळ जायचे
त्यांना कोणताही प्रसंग असो त्या प्रसंगामध्ये त्यांना मार्ग कसा काढावा हे ते नेहमी सांगायचे. कोणत्याही क्षेत्रात जाताना संघर्ष हा करावाच लागतो. कोणी असो कुठल्याही कार्यात आपल्याला यश येण्यासाठी आपण संघर्ष करावा हा त्यांच्याकडे घेण्यासारखे फार अतिशय महत्त्वाचा त्यांच्याकडे आहे. आणि तसेच त्यांनी स्वतः सर्व्हिसला लागल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे सेवानिवृत्तीच्या समारंभात सुरेश भोजने साहेब मनोगत व्यक्त करत आहेत. आपण ऐकूया त्यांचं हे मनोगत. खरं तर मनोगत व्यक्त करताना ते भावनाविश झालेले आहेत. खरं तर त्यांनी त्यांचं मनोगत थांबवलेलं पण आपल्याला शेवटच्या क्षणी दिसलेलं आहे. सुरुवातीला कंडक्टर भरती झालो. त्यानंतर गेले 4-5 वर्ष मला वाहतूक नियंत्रक बढती मिळाली. बढती त्या डिपोतच मला मिळाली आणि ती बढती मिळाल्यानंतर जी माझ्यावर जी जबाबदारी टाकली गेली ती टेटिव्ह सेक्शनची जबाबदारी व्हायला होती. कारण ते टेबल फार असं म्हणजे आर्थिक व्यवहार किचकट आणि जबाबदारी टेबल होतं आणि त्या टेबलचं दर महिन्याला ऑडिट केलं जात होतं. परंतु ते काम करत असताना मी कुठल्याही स्वरूपाची माझी चूक होणार नाही, अगदी प्रामाणिकपणे कसं मला ते काम करता येईल आणि सुरुवातीपासूनच ती मनापासून ते मी टेबल चालवलं. त्यामुळे त्या टेबलमध्ये कुठली चूक अगर कुठलं गालबोट लागलं नाही. उलट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उलट माझं त्याचं कौतुकच केलं. परंतु हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं. आता इथून पुढचं आयुष्य आता उद्यापासून नवीन इनिंग चालू होणार आहे. उद्यापासून डबा नाही, उद्यापासून ऑफिस नाही, उद्यापासून पगार बंद होणार आहे. उद्यापासून नवीन इनिंग चालू होणार आहे. जास्तीत जास्त इथून पुढे आरोग्याची काळजी घेतली जाईल. असो आता या ठिकाणी जेवढा जास्तीत जास्त मला माझ्या कुटुंबासाठी मी नोकरी करत असताना मी वेळ देण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबाची घडी व्यवस्थित कशी चालेल याचा मी प्रयत्न केला. नुसती नोकरी करत मी थांबलो नाही तर कुटुंबाची सुद्धा मी प्रामाणिकपणे काळजी घेत राहिलो. लाभलेले आपले अध्यक्षपद निभवणारे माननीय श्री कुलदीप डुबल साहेब आगार व्यवस्थापक यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमच्या आगारामधील या सत्तामूर्ती सेवानिवृत्त होणार आहेत ते बोलणेच आहे. ते अतिशय प्रामाणिक आणि अतिशय सर्वगुण संपन्न अशी व्यक्ती होती. या व्यक्तीने बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या टेबलची माहिती दिलेली आहे. तसेच त्यांचे जे सहकर्मचारी बोराटे साहेब होते, बोराटे साहेब प्रत्येक दिवशी अर्धा दिवस तरी बाहेर असायचे. पण कधी त्यांनी मला तक्रार केली नाही की माझा शेजारी बाहेर जातोय आणि मी काम करतोय किंवा कुठल्या कर्मचाऱ्यांनी मला असं बोललं आणि मला त्रास झालाय असं कधी त्यांनी मला तक्रार सांगितलेली नाही. कोणत्याही मीटिंगची माहिती असली तर पहिल्या नंबरचं काम त्यांचं असायचं. त्यांची माहिती मला वेळेत यायची. मीटिंगचं पत्र पडले की त्याला सांगायला लागत नव्हते की मला मीटिंगची माहिती द्या. त्यांची माहिती पहिल्याच वेळेला माझ्या टेबलवरती असायची. आणि असा हा अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथं आहे. या कार्यक्रमामध्ये आमच्या सगळ्यांना एक दुःख आहे की इतका चांगला कर्मचारी आमच्यामधून सेवानिवृत्त होत आहे. आमचं कुटुंब सोडून ते जात आहे. परंतु त्यांची 29 वर्षाची प्रदीर्घ सेवा आज सेवानिवृत्तीच्या रूपानं कार्यक्रम अत्यंत संपन्न झालेला आहे. त्यामध्ये त्यांचंही ऊर करून आलेला आहे आता बोलताना. आणि आमचे पाहुणे माननीय आदरणीय सुरेश साहेब, त्यांचा प्रवास जर सांगायचं म्हणलं तर खूप मोठी काढव ठरेल. कारण त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने एसटीची नोकरी करणं म्हणजे सोपं नाही. ड्रायव्हरची किंवा कंडक्टरची नोकरी असू दे, अतिशय पळून पळून हा जीव दमलेला असतो. दिवसभर दमलेला जीव संध्याकाळी कधी झोपेला असं वाटत असतो. तरी सुद्धा त्यांनी एसटीची जबाबदारी सांभाळून प्रामाणिकपणाने जबाबदारी सांभाळून सुद्धा घराची जबाबदारी सांभाळणं थोडं सोपं नाही. आई वडील बहिणी
त्यांचा परिवार, आई वडील, बहिणी आणि भाची मंडळी यांना सर्वांना अतिशय प्रेमाने त्यांनी सांभाळून आज इथपर्यंत हा दिवस आला. हा अतिशय आनंदाचा सुखद क्षण जो कधी येतो तर त्यांनी प्रामाणिकपणाने आज हे त्यांचं एसटीची त्यांची नोकरी आहे ती व्यवस्थितरित्या पार पडल्यामुळे हा क्षण आलेला आहे. आपण दृश्य पाहतो ते सत्कार सोहळा आहे. भोसले साहेबांचा सत्कार पळशी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ॲडव्होकेट दत्तात्रय हंगे यांच्या वतीनं हा संयुक्त सत्कार आपण बघतोय. ॲडव्होकेट हंगे साहेब भोसले साहेबांचा आणि पत्नींचा सत्कार करत आहेत. मित्रमंडळी पै पाहुणे यांच्या वतीनं हा सत्कार सोहळा आपण बघतोय. एसटी दहिवडी एसटी आगारातील विविध सहकारी आहेत भोसले साहेब. हे सहकारी भोसले साहेबांचा सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. डॉक्टर दत्तात्रय खाडे साहेब पण सत्कार करताना दृश्य आपण पाहतोय. भोसले साहेबांचा सत्कार करताना हे दृश्य आहे. याच वेळी डॉक्टर दत्तात्रय खाडे यांचा सत्कार आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल साहेब यांनी केलेला आहे. दृश्य आपण पाहतोय ते सुरेश भोसले साहेबांचा सत्कार त्यांचे सहकारी मित्र पै पाहुणे करताना दृश्य आपण पाहतोय. दृश्य आपण पाहतोय ते सत्कार समारंभाचे आहे.